नमस्कार. मार्गीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपले राज्यसेवा मुख्य परीक्षेचे भाषेचे जे पेपर आहेत, त्यातल्या पहिल्या पेपरचं आपण डिस्कशन करतोय. काल आणि परवा आपण 2019 आणि 20 चे पेपर बघितले होते मुख्य परीक्षेचे आहेत ते. आज आपण 2018चा पेपर पाहतोय. मुख्य परीक्षेचा जो आहे तो, की पहिला पेपर जो आहे तो. आपल्याला दिलेली आपण सुरुवात पहिला प्रश्न बघूया, की जो एसे आहे आपला पहिला, की एका विषयावर 400 शब्दांचा निबंध लिहा असं म्हटलेलं आहे. म्हणलं की पहिला आपल्याला दिलेला टॉपिक आहे तो मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय आणि दुसरा आहे तो मराठी भाषेची कथा आणि व्यथा. तर आता आपण बघूया कोणकोणते मुद्दे ह्यात लिहिणं अपेक्षित आहे, की कशा प्रकारे हा आपण निबंध टॅकल करायला हवा होता. तर मी महाराष्ट्र बोलतोय असं म्हटलेलं आहे. मग तुमचा महाराष्ट्र, मग महाराष्ट्र थोडंसं डिफाईन केलं पाहिजे, की ही टर्म जी आहे त्याची एपिस्टेमॉलॉजी आपल्याला माहिती आहे का, की तो शब्द कसा आला महाराष्ट्र ज्याला म्हटलेलं आहे. म्हणजे काही एक कॉमन त्याची वेल नोन डेफिनेशन काय आहे, की चांद्यापासून बांद्यापर्यंत, चांदा ते बांदा ज्याला म्हटलेलं आहे, की कोकणापासून खाली म्हणजे कोकण ते अगदी आपलं चंद्रपूरच्या पलीकडे असं त्याला साधारणतः आपली जनरल टर्मिनॉलॉजी आहे. मग ते कुठले महाराष्ट्र आहे का, मग सातवाहनांपासून नोशन आहे का महाराष्ट्र ह्या संकल्पनेचं जे म्हटलेलं आहे. नोशन कधीपासून आहे, की समजा नाणेघाटातले काही शिलालेख आहेत तर त्यामध्ये सातकर्णीची जी राणी आहे तिला महाराष्ट्र या संदर्भात काय आपल्याला तसे उल्लेख पाहायला मिळतात का, किंवा मग इतर कुठल्या गोष्टी आहेत ज्यातून महाराष्ट्र हे डिफाईन होते कोड जे आहे ते. म्हणजे समजा सदानंद मोरेंचं काही तुम्ही लिखाण बघितलं असेल तशा प्रकारचं, तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की उत्पत्ती कशी झाली महाराष्ट्र ह्या टर्मिनॉलॉजीची त्याबद्दल थोडंसं बोललोय. आणि मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय, मग हे थोडंसं जो शब्द प्रयोग आहे तो वेगळ्या स्वरूपाचा आहे. बोलतो आहे असं म्हटलेलं नाहीये, बोलतोय. मग त्यातनं तो प्रेझेंट कंटिन्युअसचा सेन्स आहे का बोलतोय. मग प्रेझेंट कंटिन्युअस काय आहे समजा महाराष्ट्राचा, त्याबद्दल आपण थोडंसं बोललो, की मग त्यात महाराष्ट्राचे आस्पेक्ट कोणकोणते आहेत ज्याबद्दल आपण बोलू शकतो. समजा 400 शब्दात आपल्याला बोलायचं आहे, तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी, समजा जिओग्राफी आपण सगळ्यात पहिलं डिफाईन केली त्याची. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे समजा कल्चर आहे, स्वतःचं आपलं एक मराठी कल्चर आहे, महाराष्ट्राचं एक कल्चर आहे. त्यानंतर म्हणलं की आर्ट आहे, महाराष्ट्रीयन आर्ट कशा स्वरूपाची आहे. त्यानंतर म्हणलं की पॉलिटिक्स आहे, त्याचं एक वेगळ्या स्वरूपाचं. इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतात ज्या काही महत्वाच्या शहरात झाली त्यापैकी मुंबई महाराष्ट्राची आहे. सुरुवातीचं जे आहे की बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता हे सगळ्यात सुरुवातीची शहरं होती जिथे इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. त्याचा आपल्याला फायदा मिळालेला आहे का एकूण इतर राज्यांच्या तुलनेत जो आहे तो. मग एज्युकेशनच्या फ्रंटवरती काय कोणत्या गोष्टी आहेत ज्यावर आपण बोलू शकतो. त्यानंतर इथलं समाजकारण आहे, समाज प्रबोधनाची चळवळ आहे, त्याबद्दल काय बोलता येईल. समजा फुले शाहू आंबेडकर हा कायम महाराष्ट्राची बाहेर जी ओळख आहे महाराष्ट्राच्या बाहेर सामाजिक क्षेत्रातली, तर ती त्या आधारे आपल्याला हे पाहायला मिळतं की युपी मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांची नावं बदललेली आहेत. समजा शाहू महाराजांच्या नावाने एक जिल्हा आहे, फुलेंच्या नावाने एक जिल्हा आहे. ह्याच्या काही डिटेल्स आपल्याला माहिती आहेत महाराष्ट्राबद्दल ज्या आहेत. मग समजा आर्ट मधल्या इतर गोष्टी असतील समजा वेगवेगळ्या अनुषंगाने. तुमचा महाराष्ट्र बोलते, मग आता प्रेझेंट मध्ये असणारे चॅलेंजेस काय आहेत महाराष्ट्रापुढं, त्या चॅलेंजेस बद्दल आपण बोललो आणि ते ओव्हरकम कसे करायचे ते जे आहे त्याबद्दल बोललो, तरी साधारणतः आपला हा एसे टॅकल होऊ शकतो. की 400 शब्दात आपल्याला जे लिहायचं आहे त्याच्या आधारे आपल्याला समजा म्हणजे वेगवेगळे आस्पेक्ट आहेत की तुमच्या महाराष्ट्र म्हणून असण्याच्या ज्या काही नोशन आहेत त्याच्याबद्दल जे आहे ते. मग इथले जे विद्वानांची परंपरा आहे त्याबद्दल तुम्ही बोलला, विका राजवाडे असतील, तर्कतीर्थ असतील किंवा प्रबोधनकार ठाकरे असतील, इतर कोणतेही समजा महात्मा फुले आहेत, शाहू महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, राजाराम शास्त्री भागवत आहेत, दुर्गा भागवत आहेत. समजा इथल्या साहित्याची एक परंपरा पकडली, दलित साहित्य ज्याला म्हटलेलं की एक महत्वाचा असा वाङ्मयीन प्रवाह जो आहे तो महाराष्ट्रातला. मग त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे ते तुम्ही लिहिलं. आत्ता सुरुवात झाली आहे कुठं, समजा बंगाल आणि ओडिसामध्ये ते आत्ता आपल्याला पाहायला मिळतं की मनोरंजन व्यापारी नावाचे लेखक आहेत. मनोरंजन व्यापारी हे पहिले बंगाली दलित लेखक असं म्हटलं गेलं त्यांना. हे साधारणतः किंवा आता दक्षिणेत समजा अशा प्रकारचं काही लिखाण चालू आहे किंवा आर्टच्या म्हणजे सिनेमाच्या दृष्टीने समजा. महाराष्ट्र ते अपफ्रंट आहे की सुरुवात जो आहे तो की इंग्रजी शिक्षणामुळे मिळणारे फायदे आणि पॉलिटिकल नेतृत्व पोस्ट इंडिपेंडन्स असल्यामुळे मग सामाजिक दृष्ट्या कोणकोणत्या गोष्टी आपण पुढे आहे किंवा एज्युकेशनच्या कोणत्या फ्रंटवर पुढे आहे त्याच्यावरचे आपण डिटेल्स एकदा बोललो. आणि ह्या सगळे मगाशी जे मी सगळे आस्पेक्ट लिहिले होते महाराष्ट्राचे, त्यात आपल्याला कोणकोणत्या त्यातले काय चॅलेंज आहे समजा की शिक्षण क्षेत्रातलं चॅलेंज काय आहे महाराष्ट्रापुढं, कुपोषणाबाबतचं चॅलेंज काय आहे, सामाजिक क्षेत्रातलं चॅलेंज महाराष्ट्रापुढं काय आहे,
पॉलिटिक्स मधलं चॅलेंज महाराष्ट्र पुढचं काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोललो. म्हणजे मी तुमचा महाराष्ट्र बोलते, मी तुमचं महाराष्ट्राची आयडिया काय आहे, तुमचं महाराष्ट्राचं नोशन काय, तुमच्या दृष्टीने महाराष्ट्र समोर असणारे आव्हानं कोणते आहेत आणि ती आव्हाने आपल्याला त्याच्यावर मात करायची असेल तर त्याचे मार्ग कोणते, हे साधारणतः तुमचा ह्या एसेचा साधारणतः गाभा असणार आहे की तुमची समज काय महाराष्ट्राबद्दल. आणि मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय. मग सुरुवात समजा कुठलंही सातवाहनांपासून केली किंवा शिवाजी महाराजांपासून केली, की महाराष्ट्र हे नोशन बनलं कधी आणि त्याचा जो स्वर आहे तो कशा प्रकारचा आहे आणि आयडेंटिटी जी आहे महाराष्ट्र ही ती बनण्यामागचे घटक कोणकोणते आहेत. महाराष्ट्र आहे म्हणजे मग ते डिफाईन करावं लागेल की काय म्हणजे महाराष्ट्र आहे. तुम्ही म्हणलं की हा मला मी समजा मी काय वाचलंय, मी मनूची वाचला समजा, निकोला मनूची. मग तो काय सांगतो की हे लोक कशा प्रकारचे आहेत, हे लोक स्वाभिमानी आहेत, हे लोक शब्दाचा मान ठेवणारे आहेत, असे हे लोक दिला शब्द पाळणारे आहेत, हे लोक भांडकुदळ आहेत, हे लोक जगातला कुठलाही सुविचार अंमलात आणायची ह्यांच्यामध्ये धमक आहे. समजा तुम्ही इथून सुरुवात केली म्हणजे बरेचसे फॉरेन ट्रॅव्हलर आहेत. आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला मनूचीचं दिलं. माझे खूप सारे फॉरेन ट्रॅव्हलर आहेत, त्यांनी लिहून ठेवलंय की ह्या प्रदेशातले लोक कशा प्रकारचे आहेत, ह्या भूगोलातले लोक कशा प्रकारचे आहेत. मग त्यापासून तुम्ही सुरुवात केली की महाराष्ट्रातले लोक जे आहेत ते अशा प्रकारचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही लिहायला लागला. आणि मग लगेच फ्लॅशबॅक म्हणजे ते लिहिण्याचं तंत्र आहे की तुम्ही समजा सातवाहनांपासून सुरुवात केली. महाराज समजा म्हणला की नाही तुम्ही महानुभावाचं मला काहीतरी माहिती आहे, मग तुम्ही म्हणला की महाराष्ट्र असावे तेलंगी नसावे. मग इथून तुम्ही सुरुवात केली महाराष्ट्र असणं म्हणजे काय, किंवा महाराष्ट्र धर्म वाढवावा, मराठा तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मग इथून सुरुवात केली. म्हणजे वेगवेगळे तुम्हाला असे आस्पेक्ट जे माहित पाहिजे, कल्चरल कॅपिटल जे आहे की महाराष्ट्र म्हणजे काय हे जर कळालंय किंवा माहिती आहे की आत्ताचा महाराष्ट्र घडण्यामागे आधीच्या कुठल्या परंपरा आहेत, कुठल्या लोकांचं योगदान आहे, कुठल्या वैचारिक प्रवाहांचं, साहित्यिक प्रवाहांचं, कुठल्या विद्वज्जनांचं त्यामध्ये वाटा आहे, त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं बोलला. म्हणजे 400 शब्दात लिहायचं म्हणल्यावर मग एवढे आस्पेक्ट साधारण जरी असले तरी आपल्याला ते पुरू शकतील. आणि आजचा महाराष्ट्र जो आहे तो की आत्ता बोलतोय आणि त्या बोलण्यामागचे आत्ता हे बोलण्यामागचे मग ते सगळं कंटेंट मागचा लागेल की आत्ता बोलण्याच्या परिस्थितीत जो महाराष्ट्र आहे तो त्याच्या मागे खूप साऱ्या लोकांचं कष्ट आहेत. मग त्याबद्दल तुम्ही थोडंसं बोलला तरी ते आपलं उपयोगी पडेल. दुसरा मुद्दा काय म्हणलेला आहे की हा मुद्दा आहे तो मराठी भाषेची कथा आणि व्यथा. हे साधारणतः मराठी भाषा अभिजात समिती त्या वर्षी नेमलेली होती का, त्यावेळेसचा वाद चालू होता की मराठी भाषा अभिजात आहे का, ह्यासाठी ती समिती नेमलेली होती रंगनाथ पठारे आणि आहे. त्या वर्षीच्या काहीतरी ते वेगवेगळ्या कारणाने चर्चेत होती, त्यामुळे त्या वर्षीचा प्रश्न आपल्याला विचारलेला लक्षात येतो. रंगनाथ पठारे समितीचा अहवाल आहे मराठी भाषा अभिजात असावी का, आणि ते 1000 वर्षाची परंपरा आणि त्याच्या डिटेल ते आहे आपल्याला उपलब्ध आहे, युट्यूब PDF त्याची उपलब्ध आहे इंटरनेटवर, ते आपण पाहू शकतो. कथा आणि व्यथा ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आता कथा आणि व्यथा, आता ह्या व्यथा म्हणलं की ह्याला एक निगेटिव्ह टोन आहे. ह्या व्यथेची कारण काय आहेत मराठी भाषेच्या, इंग्रजी शिक्षण हे व्यथेचं कारण आहे का, इंग्रजी भाषा हे व्यथेचं कारण आहे का, लोकांचा भाषेबद्दलचा उदासीन दृष्टिकोन कारणीभूत आहे का. म्हणजे व्यथेचे कोणकोणते मुद्दे आहेत ते तुम्ही लिहिले. कथा आहे ते समजा तुम्हाला सुरू कुठून करता येईल की समजा चामुंडा राय करवेले हे साधारणतः मराठीतलं पहिलं वाक्य मानलं जायचं पूर्वी. चामुंडा राय करविले हे कुठं लिहिलंय, हे श्रवणे बेळगोळचा शिलालेख आहे. श्रवणे बेळगोळ हे जैनांचं महत्वाचं ठिकाण आहे कर्नाटकात असणार. कोमटेश्वर बाहुबली जे आहेत त्यांच्या ते महामस्तकाभिषेक होतो. UPSC प्रीला पण हा प्रश्न विचारून झालाय. तर त्याकरती तो जो सेनापती होता चालुक्यांचा चामुंडराय त्यानं ते घडवलंय म्हणून ते श्री चामुंडराय करविले हे साधारणतः मराठीचं पहिलं वाक्य मानण्याचं आपल्याकडे समज किंवा तो प्रचलित आहे की जनरली ते मानलं जातं, ते पहिलं वाक्य आहे श्री चामुंडराय करविले. साधारणतः जे लोक मराठीत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, त्यांना हे साधारणतः ह्या मराठी भाषेच्या इतिहासाच्या डिटेल्स असतात. ते तुम्हाला माहित आहे का, मराठी भाषेची सुरुवात कुठे आहे समजा, महादंबा आहे मराठी भाषेची सुरुवात आहे का, महानुभाव पंत आहे, ज्ञानेश्वर आहेत, मुक्ताई आहे. हे साधारणतः म्हणजे मराठी भाषेच्या सुरुवातीबद्दल थोडंसं बोललं की भाषा कशी घडली आतापर्यंत, त्याचे कोणकोणते आस्पेक्ट आहेत, आणि मराठी भाषेची कथा म्हणजे मग ती हितपर्यंत कशी पोहोचली. त्याला व्यथेचे दिवस आले हे बरोबर आहे आता, म्हणजे त्याचा टॉपिकचा टोन जर बघितला तर मग त्याला कथेपासून सुरुवात करायला पाहिजे. कधीपासून सुरू झाली मराठी भाषा आणि त्याला व्यथेचे दिवस आल्यामागची कारण काय, या दोन फ्रंटवर आपल्याला बोलावं लागेल की कधीपासून सुरुवात झाली मराठी भाषेची कथा जी आहे ती गोष्ट आहे ती सुरू झाली कधी, ज्ञानेश्वरांपासून झाली का, महानुभावांपासून झाली का, मुकुंद राजापासून झाली का, महादंबेपासून झाली का, मुक्ताबाईपासून झाली का, याच्या डिटेल तुम्ही थोड्याशा हे केल्या.
आणि मग त्या भाषा घडवणारे लोक कोण आहेत मराठीच्या आजची मराठी. ठीक. आता अजून पण कित्येक न्यूजपेपरचे जे मथळे असतात ते तुमच्या वृत्तपत्रांचे मराठीचे हे अजून समजा तुकोबाचे त्यावरती अभंग असतात. तुकोबाचे अभंग जे आहेत ते त्यातली एखादी ओळ असते अजूनही ही न्यूजपेपरचा मथा असते. मग मराठी भाषा घडण्यामागे तुकोबा का महत्वाचा आहे, का महत्वाचे आहेत त्यासाठी, त्याच्या डिटेल तुम्ही काय लिहिले समजा. हे कुठे येणार कथा या पार्ट मध्ये, मराठी भाषेची कथा घडण्यामागे लोक कोण आहेत आणि दुसरे कोण समजा लिखाणाच्या पातळी म्हणलं तर शिवराम शिवराम परांजपे आहेत. आता जी सगळी मराठीची समजा वृत्तपत्रांची जी लिखाणाची शैली आहे ही काळकर्ते परांजपे आहेत. त्यांचा काय प्रभाव आहे आत्ताच्या मराठी भाषेवर, चिपळूणकरांचा काय प्रभाव आहे, फुल्यांचा काय प्रभाव आहे भाषेत जे आहे ते कशा प्रकारचे. मग त्याबाबत तुम्ही बोलला. शिवाजी महाराजांच्या काळात राज्यव्यवहार कोश होता की फारसीचा आधिक्य टाळण्यासाठी त्यांनी आपल्या भाषेतला कोश बनवून घेतलेला. मग हे भाषेबद्दल आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत का. मग मराठी भाषेबद्दल बोलताना तुम्ही म्हणला की हा ओके भाषेच्या ज्या आपण बोलीबद्दल बोलताना बोललो होतो मराठीची मायबोली जो दागिना आहे तो 2020चा जो आहे असलेला आपल्याला एसे होता. त्या भाषेबद्दल तुम्ही म्हणला की हा हे भाषा समृद्ध असण्याची कारण काय तर तिच्या असंख्य बोली आहेत. बोली त्याची तुम्हाला आपण चर्चा पहिल्या व्हिडिओमध्ये केली होती की त्याला रिजन एक कारण आहे, तर आहे ते सामाजिक स्तरभेद आहेत. तुम्ही कोणत्या सामाजिक स्तरातून येतात त्यानुसार तुमची भाषा ठरते. ब्राह्मणांची भाषा वेगळी आहे, मराठ्यांची वेगळी आहे, जिरायती मराठ्यांची वेगळी आहे, बागायती मराठ्यांची वेगळी आहे, भटक्या विमुक्तांची वेगळी आहे, अनुसूचित जातीची वेगळी, अनुसूचित जमातींची असणारी भाषा वेगळी आहे. व्यवसायानुसार काही भाषा वेगळी आहे, समजा आडत दुकानदारांची भाषा वेगळी आहे, मटका लावणाऱ्यांची भाषा वेगळी आहे. म्हणजे कोडवर्ड काय असतात का, बोली भाषेचे काही संकेत असतात का, त्याच्या डिटेल्स साधारणतः तुम्हाला पाहिजेत का. हे गुन्हेगारी जाती नावाचं पुस्तक आहे, केनेडी नावाचा आपला बॉम्बे प्रॉव्हिन्सचा एक पोलीस अधीक्षक होता, पोलीस महानिरीक्षक, त्यांना लिहिलेलं पुस्तक आहे की म्हणजे ते क्रिमिनल ट्राईबच्या अनुषंगाने लिहिलेलं आहे ते. पण त्यात त्यांनी भाषिक गोष्टी खूप सांगितल्यात की त्या प्रत्येक जातीची भाषा कशा प्रकारे वेगळी आहे. मग त्या तो जो सगळा शब्दसंग्रह आहे ते मराठीचं वैभव आहे, मग ते मराठी भाषेचं वैभव आहे. परंतु मग प्रमाण मराठी जिथं वापरली जाते तिथं त्या भाषेला गावंढळ म्हणून हिणवलं जातं, तिला अशिष्ट किंवा ग्रामीण किंवा शुद्ध भाषा म्हणून त्याला हे केलं जातं. मग त्याचे प्रॉब्लेम काय आहे त्याच्या सगळ्या तुम्ही थोड्याशा डिटेल्स लिहिल्या तर तुम्हाला हे डिकोड करता येईल. आणि व्यथेबाबत बोलायचं झालं तर मग त्याचे लोक कोण आहेत कारणीभूत असणारे किंवा कोणत्या गोष्टी करायच्या हे झाल्या आणि कोणत्या राहिल्या समजा. म्हणजे आपल्याकडे जसं म्हणलं जातं की स्वातंत्र्यानंतर आपण काय केलं की देवनागरी भाषा स्वीकारली, देवनागरी लिपी स्वीकारली. त्यामुळे मराठीचं मराठीपण आणि त्याचं हिंदीकरण जे झालेलं किंवा कोणत्याही प्रकारचं जे म्हणजे ज्याला मराठी वाचता येतं त्याला हिंदी वाचता येतं. याचं कारण आहे की दोन्हींची लिपी एक आहे, देवनागरी लिपी. हे दक्षिणेतल्या लोकांनी अजिबात हे पाळलेलं नाही, त्यांनी स्वतःची लिपी कायम ठेवली. तो भाषेबाबतचा तो अभिमान आहे किंवा तो स्वतःच्या भाषेभोवती असणारा जो आदर आहे तो त्यांनी टिकून ठेवला. आपल्या इथं मोडी आता किती थोडी लोक आहेत, म्हणजे मोडी ज्यांना वाचता लिहिता येते असे खूपच कमी लोक आहेत. जे इतिहासाचा अभ्यास करणार आहेत त्यांना फक्त साधारणतः ते माहित असेल की मोडी नावाची लिपी होती बघा. खूप जुनी लोक आहेत, म्हणजे आजोबांच्या वगैरे मागची जी पिढी आहे आपल्या पिढीच्या, तर त्यांना त्यांची सही वगैरे असेल तर ती मोडीत असते किंवा त्यांना बेसिक त्यांचं जे लिखाण आहे ते मोडीमध्ये असेल. त्यांच्यानंतर मोडी लिखाण आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही. मग ते मोडी लिपी नसल्यामुळे मग मराठी भाषेचे मराठी पण थोडंसं हे झालंय का, हॅम्पर झालंय का. कारण कानडी, तेलुगू, तमिळ, मल्याळम यांची स्वतःची लिपी त्यांनी ती ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रानं मात्र ती सोडून दिलेली आहे. त्याच्यावर खूप सारं लिहून येते वेगवेगळ्या स्वरूपात जे आहे ते. मग व्यथेची कारण काय तर मग एक तुम्ही सुरुवात केली की हा हे इंग्रजीच प्राधान्य आहे समजा, इंग्रजी. दुसरं असं म्हणलं की तुमचं ह्याची भाषा नाहीये तुमच्याकडे, ज्ञान भाषा होऊ शकते का. तेवढी ताकद अर्थात तेवढी ताकद मराठी भाषेत आहे. पण भाषेचा इश्यू काय आहे की भाषा स्वतःही नाहीये, चल ज्याला म्हटलेलं आहे की भाषा स्वतः राहत नाही, टिकत नाही, विस्तार पावत नाही किंवा मरण पावत नाही. भाषा बोलणारे लोक किती कर्तृत्ववान आहेत त्यावर ते डिपेंड असतं. ते कर्तृत्व पाहिजे ना त्या भाषिकांचं. ब्रिटिशांचं कर्तृत्व होतं, ब्रिटिशांची नेव्ही होती, ते लंडन वरून निघाले इकडे पापुआ न्यूगिनी पर्यंत जात होते, तिकडे पलीकडे पोर्ट ऑफ स्पेन पर्यंत जात होते किंवा व्हँकोवर पर्यंत जात होते. तसं कर्तृत्व नाहीये. तसं कर्तृत्व होतं म्हणून आज जगभरात इंग्लिश भाषा बोलली जाते. मग आपलं कर्तृत्व कुठपर्यंत आहे, इंदोर, ग्वाल्हेर, फार फार तर तंजावर. आणि काही लोक तिथे गेले आणि परत परत आले. जे लोक तिथे जाऊन सेटल झाले त्यांच्यासोबत ती भाषा टिकली आणि तिथं त्या भाषेचा नवीन वैभव, नवीन बोली तयार झाली. समजा मराठी नाटकाची सुरुवात आहे ती तंजावर मधनच आहे, सरफोजी जे आहेत ते
यांची ते सरस्वती लायब्ररी आहे, त्यावर पण प्रश्न आपल्याला प्रिलिमला विचारून झाला युपीएससी मध्ये जे आहेत ते कर्तृत्व पाहिजे ना त्या भाषिक लोकांचं. आज मराठी जगाची ज्ञानभाषा होईल का? नक्कीच तेवढी ताकद आहे, परंतु तसं कर्तृत्व लागेल. तुमच्या भाषेत शोध लावणारे लोक आहेत का? तुमच्या भाषेत विज्ञानाची परिस्थिती काय आहे? विज्ञान तुम्हाला तुमच्या भाषेत अभ्यासता येते का? हा फरक आहे साधारणतः. म्हणजे जपानी लोकांचा आहे की टेक्नॉलॉजीमध्ये ते लोक का पुढे आहेत, तर त्यांनी फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या काळात त्यांनी काय केले की सगळ्या जगभरातलं जे काही वैज्ञानिक तंत्रज्ञानाचं ज्ञान आहे त्या सगळ्याला जापनीज प्रतिशब्द सुचवले आणि त्या सगळ्याचं जपानीकरण केलं. कुठलीही गोष्ट असेल, इंजिन, आयसी इंजिन, कुठलंही तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी, ऍग्रिकल्चर, सगळ्या पाश्चात्य ज्ञान व्यवहाराचं, विज्ञान तंत्रज्ञानाचं, त्यातल्या संशोधनाचं त्यांनी पूर्णपणे जपानीकरण केलं. आपल्याकडे इंजिनिअरिंग आत्ता मराठीतनं सोडवायची हे प्रयत्न चालू झालेत आता नवीन एज्युकेशन पॉलिसी त्यामध्ये आहे ते की इंजिनिअरिंगचं शिक्षण मराठीमध्ये किंवा इथल्या ज्या लँग्वेज आहेत त्यामध्ये. हे आता आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा त्यानंतर झालेली चर्चा आहे आपल्या स्टेटची जी आहे ते कर्तृत्व तसं लागेल. म्हणजे ह्याचा पर्याय कोण आहे? समजा की निजामाने तो प्रयत्न केला होता, हैदराबादच्या निजामाने, की सगळं इंजिनिअरिंगचं तंत्रज्ञान त्यानं उर्दू भाषेत केलेलं. सगळं अख्खं इंजिनिअरिंग जे आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, म्हणजे दोन महत्वाचे आणि इतर तेव्हाचे जे काय असतील ते उस्मानिया युनिव्हर्सिटीचा प्रोजेक्ट होता तो, की सगळं इंजिनिअरिंगचं ज्ञान त्याने उर्दूमध्ये केलेलं होतं कन्वर्ट. तसं इथं काय आहे का? तसा काही सेन्स आहे का मराठी भाषिक समाजाला? तर तो असलेला काही आपल्याला दिसत नाहीये. आपले ज्या प्रकारे इंग्लिश, म्हणजे कालचा जर आपल्याला ट्रान्सलेशनसाठी दिलेला जो पॅसेज होता तो तेच सांगत होता. आज संध्याकाळचं प्लॅनिंग करूया, म्हणजे शब्द कशा प्रकारे वापरतात, टाइम किंवा कुठल्याही प्रकारचे शब्दप्रयोग आपले कशा प्रकारे बदललेत मराठी आणि इंग्लिशचे. मग ते मराठी भाषेचा जो वकूब आहे तो भाषेचा वकूब नसतो, तो त्या समाजाच्या कर्तृत्वाचा वकूब असतो. की तुम्ही किती शहाणे आहात, तुमच्यात नोबेल मिळवणारे लोक किती आहेत, तुमच्यात संशोधन करणारे लोक किती आहेत, तुमच्यात जागतिक कीर्तीचं लिहिणारे काही लेखक आहेत का? तर मग लोक वाचतील ना, तुमची भाषा का शिकतील लोक? आता खूप लोक आहेत काही जे समजा इथे फ्रेंच शिकतात किंवा रशियन शिकतात, जर्मन शिकतात, तर मग तुमच्या ती भाषा शिकून जर ते तुमच्या व्यवहाराला उपयोगी पडत असेल तर लोक शिकतील ना. आता सगळीकडे स्पोकन इंग्लिशचे क्लासेस आहेत, कारण तुम्हाला नोकरी मिळवणं एका पॉइंटला तुम्हाला इंग्रजी किती येतं ह्यावर पण अवलंबून आहे. तसं मराठीचं आहे का? तसं आपण व्यवहार, तशी व्यवस्था आपण उभारली आहे का एक मराठी भाषिक समाज म्हणून? तर नाहीये. मग ह्या व्यथेची सगळी चर्चा आपल्या एसी मध्ये झाली पाहिजे. मराठी भाषेची व्यथा जी आहे ती कशा प्रकारची आहे, लोक कर्तृत्वान लागतील, त्याशिवाय ते होणार नाही. तर हे साधारणतः आपली एसेच्या जे म्हणलं की पहिला दुसरा टॉपिक जो आहे तो मराठीतल्या एसेचा, तर त्याची साधारणतः चर्चा होती की तो भाषिक समाज किती शहाणा आहे, तो ज्ञान निर्मितीमध्ये त्याचा किती वाटा आहे, नवीन संशोधन रिसर्च करण्यामध्ये त्याची किती हे आहे, इंटरेस्ट आहे, कुतूहल आहे. तर ते असेल तर ते होईल, नाही तर होणार नाही, त्याला म्हटलेलं आहे. पुढचा आपण मुद्दा बघूया, टॉपिक जो आहे तो की हा परत सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा आहे. आपल्याला काल जसं बघितलं तसं की विज्ञान तंत्रज्ञानाचेच पॅसेज आपल्याला जनरली ट्रेंड दिसतो, कारण तुलनेनं आपण जे सगळे विज्ञान तंत्र शिकलोय ते कशा प्रकारचं आहे, मराठीत आणि सेमी इंग्लिश किंवा इंग्लिशमध्ये शिकणारे लोक आहेत का. आणि मग नासा किंवा त्याबाबतच्या जे काही रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे जे असणारे पॅसेज आहेत तर ते आपल्याला नेमके मराठीत माहित पाहिजे. ह्यातले अवघड जाणारे शब्द कुठले आहेत साधारणतः जनरल, ज्याला म्हटलेलं आहे की आय स्टार्टेड वर्क ॲट नासा, समजा बरोबर, एक एक आपण मार्क करून ठेवला. तर ऍडव्हान्स एरोस्पेस टेक्नॉलॉजी त्यातला आपल्याला साधारणतः नेमका प्रिसाइज मराठी शब्द आपल्याला माहित पाहिजे. विविड मेमरीज म्हणजे काय, ते कशा प्रकारे वापरलं जातं, त्याचे कंटेक्स्ट माहित पाहिजे त्या शब्दाचा. स्कल्पचर डिपिक्टिंग अ चॅरिएटर ड्रायव्हिंग टू हॉर्सेस और horses, one representing scientific research and the other technological development, metaphorical encapsulating of interconnection between research and development. मग हे रथ आहे चॅरिएटर ज्याला म्हटलेली की एका रथाची दोन चाक आहेत, एक काय आहे तर वैज्ञानिक संशोधन आहे आणि दुसरं आहे ते तंत्रज्ञान आहे. मग हे आपल्याला त्याचा सेन्स म्हणजे मराठीत लिहिताना झालं पाहिजे की दोन रथाची दोन चाकं. मग विज्ञान ही वेगळी गोष्ट आहे आणि तंत्रज्ञान ही वेगळी गोष्ट आहे. विज्ञान हे मूलभूत ज्याला म्हणलं की ज्यामध्ये रिसर्च होतं, त्याचं ऍप्लिकेशन, त्याचे जे डिव्हायसेस असतात त्याला साधारणतः तंत्रज्ञान म्हणतात. आणि त्याचे आपल्या नोशन काय, LRC लँग्ले रिसर्च सेंटर जे आहे, आता ते नाव दिलंय, नाव नाही त्यामुळे ते आहे असं असेल, किंवा गोडार्ड जे आहेत ते ग्रीन बेल्ट मेरीलँड जे आहेत, ऑल स्पेस मिशन व्हर्जिनिया,
हे प्रिसाईज ते नावं तशीच असतील पण मग बाकीच्या काही डिटेल्स आहेत. वन डे माय क्युरियोसिटी गो बेटर ऑफ मी ड्रॉइंग विथ मी टुवर्ड्स द पेंटिंग इट टर्न आउट टू बी टिपू सुलतान्स फायटिंग द ब्रिटिश. द पेंटिंग डिपिक्टेड fact forgotten that Tipu's own country commissioned here on the other side of planet. It was happy to Indian glorified by NASA, a hero of warfare rocketry. हे टिपूचं जे चित्र आहे ते नासामध्ये का आहे आणि त्याचं कारण लेखक आपल्याला सांगतोय. टिपूचं जे आहे ते की रॉकेटचा त्यानं प्रयत्न केला होता का रॉकेट सगळ्यात पहिलं तिथं ब्रिटिशांविरुद्ध लढताना फ्रेंचांच्या मदतीने काही गोष्टी केलेल्या मग त्याच्या काही डिटेल आपल्याला माहिती आहेत का. हिरो नायक ज्याला म्हटलेलं आहे म्हणजे हिरोच्या डिटेल ज्या आहेत हिरोसाठी शब्द जो आहे कशा प्रकारचे हे प्रिसाइजली आपल्याला माहित पाहिजे. वारफेअर रॉकेटरीला मराठी शब्द काय आहे बाबा तर त्यातलं जे क्षेपणास्त्र जे आहे त्याबाबतच्या डिटेल जे आहेत ते आपल्याला हे नेमके शब्द माहित लागतील. त्यामुळे तुम्हाला म्हणलं की ते प्रॅक्टिस शिवाय होणार नाही ते प्रॅक्टिसच लागेल. काल तुम्हाला जर सांगितलं तसं की प्रत्येक रोज एक वेगळ्या विषयाचा टॉपिक एक पॅराग्राफ घेऊन त्याचं ट्रान्सलेशन करून बघितलं पाहिजे. हा एक तृतीयांश सारांश आता ह्यातल्या भाषेवरून कळतंय की ही साधारणतः 19व्या शतकातली भाषा आहे. 19व्या शतकातली कारण आता आपण असं लिहित नाहीये. करू लागलोला आपण र वर अनुस्वार देत नाही लागलो म्हणल्यावर ल वर अनुस्वार देत नाही. तेव्हा काही काही या दोन्ही ह्याच्यावर जे अनुस्वार दिलेले आहेत हे साधारणतः 19व्या शतकात लिहायची पद्धती आहे. त्यामुळं आता हे लिहिताना मग कसं लिहिता ह्यावर थोडंसं बऱ्याच गोष्टी डिपेंड असतील. ह्याचा तुम्ही एक तृतीयांश सारांश करता तर तो तुमच्या भाषेत केला तरी चालेल फक्त नेमका आणि स्पष्ट असला पाहिजे. हे असंच अनुस्वार न देता लिहिलं तर ते बरोबर आहे. तिथलं जे आहे ते की विनाकारण म्हणजे काय प्रत्येक वेळी आहे ते की प्रत्येक शब्दावर आपल्याला ते दिसतं की हे नसते खेकटे करता ह्याचा पण आपण करता असं नाही करत करता खूप करतो पण वरती अनुस्वार देतो. हे 1960 नंतर हे रूल बदललेले आहेत साधारणतः महाराष्ट्र शासनाचे की लिहायची पद्धत. त्याच्या अगोदरचे जर तुम्ही काही टेक्स्ट बघितले म्हणजे साहित्याची काही पुस्तकं बघितली कादंबरी कथासंग्रह तर त्यामध्ये अशाच प्रकारे लिहिलेलं आपल्याला आढळतं की जगात जगात म्हणलं की ग वर अनुस्वार दिलाय चालूवर ल वर अनुस्वार दिलाय असं आहे. तर ही साधारणतः 19व्या शतकात लिहायची पद्धती होती. तर मग ते टाळून मग तुम्ही तुमच्या भाषेत त्याची उदाहरणं लिहिली समजा सॉरी तुमच्या भाषेत त्याचं जो एक तृतीयांश सारांश आहे तो लिहिला तरी चालेल. तक्रार करण्याचा की गाराने म्हणजे अशा प्रकारचा म्हणजे भाषाचा थोडासा टोन लक्षात आला पाहिजे आपल्याला आणि त्याचं टेक्स्चर जे आहे ते लक्षात आलं पाहिजे. इंग्लिश बाबत काय काय म्हणलेलं आहे समजा दुसरे 2-3 मुद्दे आहे की इंग्लिशचा जो एसे आहे तो परत आपल्याला विचारलं की आयडियल टीचर आणि करप्शन द बिगेस्ट चॅलेंज फॉर इंडिया. टीचर काय म्हणले त्यांनी म्हणलंय की आयडियल टीचर आदर्श शिक्षक जो आहे तो एक आदर्श शिक्षक. मग आदर्श असण्याचे निकष काय आदर्श असण्याचे निकष काय आदर्श असण्याचे काहीतरी पॅरामीटर्स असतील ना ते आपल्याला माहिती आहेत का किंवा आपल्या डोक्यातले आदर्श शिक्षकाचे पॅरामीटर काय आहेत. परंपरा काय सांगते आपल्याला भारतीय की ज्याला भौतिक संसाधनांचा मोह नाहीये अशी व्यक्ती शिक्षक असावी. कारण जर तो पैसे साठवण्याच्या मागे लागला तर त्याचं मूळ जे काम आहे ज्ञान ग्रहण करणं आणि त्याचं पुढच्या पिढीकडे ते कंटिन्यू पालन करणं जे आहे तर ते सगळं मिस होऊ शकतं. म्हणजे त्याचं एकच ध्येय असलं पाहिजे ज्याला एकच मोह असला पाहिजे तो पुस्तकांचा मोह असला पाहिजे वाचनाचा मोह असला पाहिजे त्याला मटेरियल गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसला पाहिजे असा व्यक्ती हा गुरु होण्यास लायक आहे. हे परंपरेमध्ये आपल्याला सांगितलं जातं. वाचन पुस्तक आणि ज्ञान ग्रहण करणं प्रवास करून जे आहे तर हे हे ह्याची ज्याला आवड आहे असा व्यक्तीच शिक्षक होण्यास योग्य आहे टीचर किंवा गुरु होण्यास योग्य आहे. मग आपल्या इथे समजा टीचर म्हणला की गुरुकुल पद्धतीबद्दल मला काहीतरी माहिती आहे ते तुम्ही थोडंसं सांगितलं. आपले जे परंपरेने जे काही धर्म सांगितले 4 ब्रह्मचर्य आणि नंतर तुमचं ह्याच्यात जाणं ह्याच्यात गुरुकुलात जाणं आणि आश्रमात जाऊन शिकणं आश्रम व्यवस्था जी आहे त्याबाबत आपल्याला काय माहिती आहे. आयडियल टीचर बाबतची आपली जी असणारी आयडिया आहे त्यात परंपरा काय म्हणते आपल्याला माहित लागेल. आयडियल टीचर कोणाला म्हणायचं मग द्रोणाचार्य काय आयडियल टीचरचं उदाहरण आहे का तर ते फारसं आपल्याला म्हणता येईल का. एकलव्याला विचारलं तर तो म्हणेल नाही अर्जुनाला विचारलं तर तो हो म्हणेल. म्हणजे आयडियल टीचरचे पॅरामीटर्स काय आहेत ते आपल्या डोक्यात पक्के पाहिजेत तर ते आपल्याला लिहिता येईल. टीचचा अर्थ काय होतो मूळ अर्थ जो आहे तो की टू शो जो ओल्ड जर्मॅनिक मधला असणारा शब्द आहे टीचर चालतं टू शो ऑर टू पॉइंट आउट तुम्हाला दाखवणं जे जसं आहे ते तसं दाखवणं हे शिक्षकाचं काम आहे महत्वाचं जे आहे ते. मग आयडियल टीचर ज्याला म्हटलंय टीचरची व्याख्या जी आहे ती कशा प्रकारची आहे आयडियल टीचर जो आहे तो
त्याचं थोडंसं बोललं, ते आयडियल असण्यावर थोडंसं जास्त बोललं पाहिजे. टीचरचा एक बेसिक सेन्स आहे. मग त्याचे आदर्श, त्याचे निकष काय आदर्श असण्याचे, तुम्ही म्हणला की हा मला माहित असणारे एक शिक्षक आहेत आणि ते या कारणांमुळे आदर्श आहेत. तसं उदाहरण दिलं तरी चालेल, कुठलेही असतील, तुमच्या तिथले जिल्हा परिषद मधले असतील, मनपाच्या शाळेतले असतील, तुम्ही ज्या शाळेत शिकला तिथले असतील, ते लिहिले तरी चालेल. पण तुम्ही त्यांना आदर्श का मानताय तर तुम्हाला एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे, ते आदर्श शिक्षक असण्याचं कारण काय. मग त्याचे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला चर्चा करता आली पाहिजे की आयडियल असण्याचे निकषाबाबत जे म्हणलेलं आहे तर ते मुद्दे आपल्या डोक्यात क्लिअर पाहिजे. हे पॅरामीटरवरच आपल्याला जास्त त्याबद्दल लिहावं लागेल की शिक्षक असण्याचे जे आहे ते. आणि मग तशी काही उदाहरणं आहेत का बाबा परंपरेमध्ये, किंवा आता ह्यात काय तुम्हाला असं काही बंधन नाही आहे की महाराष्ट्रातलं सांगावं फक्त किंवा भारतातलं सांगावं, जगभरातलं कुठलंही उदाहरण तुम्ही देऊ शकता. म्हणला की मॅडम मॉन्टेसरीची मला गोष्ट माहिती आणि मी तिला आदर्श शिक्षक मानतो, किंवा तुम्ही म्हणला की नाही मी द कराटे किड बघितलाय, त्यातला जो तो मार्शल आर्ट शिकवणारा जो आहे, कराटे शिकवणारा पात्र आहे, तर ते मिस्टर हान जे आहेत ते माझ्या मते आदर्श शिक्षक आहेत. मिस्टर हान का आदर्श शिक्षक आहेत तर ते कुठल्या प्रकारे शिकवतात त्याला, त्यांचे टीचिंगचे टेक्निक कशा प्रकारे, म्हणजे कुठलेही तुम्हाला उदाहरणं लागतील त्यासाठी जिवंत, जे कुठल्याही प्रकारचे, म्हणजे कुठलेही असतील, सिनेमातील असतील, नॉवेल मधले असतील, कथासंग्रहातले असतील, रिअल मधली काही उदाहरणं असतील. म्हणला की मला जपान मधली एक स्टोरी माहिती आहे, मला चायना मधली एक लोककथा माहिती आहे, शिक्षकाच्या बाबतच्या असणाऱ्या काही वेगवेगळ्या लोककथा आहेत भारतीय परंपरेमध्ये देखील. त्या लोककथेतली एखादी तुम्ही सांगितली, किंवा हिसाबची जी गोष्ट आहे, हिसाब नीती आहे, हिसाब नीतीमध्ये शिक्षकाबद्दल काय म्हणलेलं आहे, किंवा पंचतंत्र आहे, पंचतंत्रामध्ये समजा शिकवण्याच्या प्रोसेस बद्दल काय म्हणलेलं आहे. तर म्हणला की नाही मी कुठला बघितलाय, मी लायन किंग नावाचा सिनेमा बघितलाय आणि त्यामध्ये मला माहिती आहे की ते मुफासाच त्याचा टीचर आहे, सिम्बाचा जो आहे तो मुफासा. मुफासा काय सांगतो त्या मुलाला, कशा प्रकारची शिकवण देतो की जो देने के बारे में सोचता है वो सबसे अच्छा राजा है. हे टीचिंग आहे का कुठल्याही प्रकारे, किंवा तुम्ही म्हणला परंपरेत मला सांदीपनी ऋषी माहिती आहे, त्यांच्याबद्दल मला काहीतरी माहिती आहे, ते आदर्श शिक्षक आहेत. तर आम्ही समजा मला बाबासाहेबांची अशी खूप उदाहरणं आहेत. बाबासाहेब सिडनहॅम कॉलेजला शिकवायला होते इकॉनॉमिक्स, मग बाकीचे लोक ज्यांचं इकॉनॉमिक्स नाहीये ते लोक पण येऊन बसायचे, ते आहे का. नानी पालखीवालांचे काही लेक्चर्स होते, नानी आणि गजेंद्र खडकर हे दोन्ही समजा तिथं होते. मुंबईचं जे लॉ कॉलेज आहे त्यांच्या लेक्चरला असणारी गर्दी कशा प्रकारची होती. असे खूप उदाहरणं आहेत समजा ग्रॅज्युएशनच्या लेवलला की आपला तो विषय नाहीये पण ते चांगलं शिकवतात म्हणून बाकीच्या स्ट्रीमची लोक येऊन तिथं बसतायत वेगवेगळे आहे. तशी काय उदाहरणं आपल्याला माहिती आहेत का की शिकवण्याची पद्धती चांगली आहे, विषयावर त्या प्रकारचा कंट्रोल आहे, वाचन अफाट आहे. म्हणजे हे काय मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून मी काय निकष सांगतोय, हे तुम्ही हेच लिहावे असं नाहीये, पण त्यातले कुठलेही म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने तो विचार करून लिहिले पाहिजे की आदर्श शिक्षकाचे असणारे काही नोशन्स आहेत का, आणि त्या आदर्श असण्यामागचे काही निकष आहेत आणि ते कशा प्रकारे आपण हे करू शकतो, वापरू शकतो जे आहे. पुढचा आपण पॉईंट बघूया आता आपल्याला दिलेला जो आहे तो की करप्शन द बिगेस्ट चॅलेंज इन इंडिया. आता बऱ्याचदा काय होतं की करप्शन म्हणलं की फक्त आपण ते पैसा रिसोर्सेस ह्याच्या पातळीवर ते बघतो त्याकडं, त्यामुळे जे काही प्रॉब्लेम होतात ते आपण बघूया. यामध्ये काय म्हणलं की करप्शन द बिगेस्ट चॅलेंज फॉर इंडिया. आता भ्रष्टाचार हा सगळ्याच प्रकारचा असू शकतो ना, तर फक्त आर्थिक असेल असं नाहीये. सगळ्यात मोठा आहे तो नैतिक भ्रष्टाचार आहे, सगळ्यात मोठा जो आहे तो. आणि आपल्या डोक्यात काय असतं की भ्रष्टाचार म्हणजे फक्त सरकारी, अशा गोष्टी लक्षात येतात आपल्या की आपल्या डोक्यात फक्त एवढंच असतं की सरकारी अधिकारी आणि एकूण जे कुठले असेल तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यावर. त्याचं सगळ्यात मोठं रिझन काय आहे, तर कारण हे करप्शनच्या ह्याचं त्याचं सगळ्यात मोठं मूळ आहे ते कुटुंब आहे, त्यानंतर शाळा आहे, त्यानंतर महाविद्यालय, नंतर स्टेटचे काय नोशन आहेत, स्टेट लांब आहे, 4-5व्या नंबरला येईल. सोसायटीचे नोशन्स काय आहेत, भ्रष्टाचार. भ्रष्टाचार हा वेगवेगळ्या प्रकारचा, तुमचे मोरली करप्ट असणारे लोक आहेत. आर्थिक म्हणजे हा युपीएससी ला पण एकदा एसए हा विचारलेला होता की भारतापुढे असणारं जे आव्हान आहे ते इकॉनॉमिक क्रायसिस आहे का मॉरल क्रायसिस आहे, तर त्याचं उत्तर मॉरल क्रायसिस आहे. तुमची नीतिमत्ता व्यवस्थित नाहीये, मग त्यामुळे तुमच्याकडून होणारं जे करप्शन आहे ते आर्थिक होणार आहे, राजकीय होणार आहे, विचारांचं भ्रष्ट होणार आहे, सगळ्याच प्रकारचे ते होणार आहे. तुमची नीती व्यवस्थित पाहिजे ना. तुम्हाला मूल्य शिक्षणाचा तास आहे शाळेत, मग तो तुम्हाला शिकवला का नाही कधी, प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा, इंटिग्रिटी ज्याला म्हटलंय, सचोटी, हे माहिती आहे का आपल्याला, त्याची काही उदाहरणं आपल्या समोर आहेत का, आणि तसं राहणाऱ्या लोकांना लोक का वेडं म्हणतात.
व्यवहार ज्ञान नाहीये त्यांना, असं लोकांचं साधारणतः नोशन असतं. हे कोणी भरवलं आपल्या डोक्यात की जे लोक प्रामाणिक असतात त्यांना जास्त त्रास होतो आणि त्यांना व्यवहार ज्ञान नसतं. मग हे जगण्याची जी पैसा केंद्रीय व्याख्या झालेली आहे त्यातनं भ्रष्टाचाराला चालना मिळते का? ह्याची कारण काय आहेत की तुम्हाला तुम्हाला काय भरवलं जातं तुमच्या दृष्टीनं, म्हणजे यशस्वी असणं, सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे. आणि यशस्वी व्हायचे तुमच्या पुढे असणारे मॉडेल्स कुठले आहेत? तर ते सगळे पैसा केंद्रीय मॉडेल्स आहेत. तुमच्यासाठी बिल गेट्स हा यशस्वी व्यक्ती, तुमच्यासाठी एलॉन मस्क हा यशस्वी व्यक्ती, तुमच्यासाठी जेफ बेझोस हा यशस्वी व्यक्ती, तुमच्यासाठी शाहरुख खान हा यशस्वी व्यक्ती. यशस्वी असणं आणि कृतार्थ असणं यामध्ये फरक आहे. तुमची जगण्याची जी डेफिनेशन आहे ते जर पैसा केंद्रीय किंवा संसाधन केंद्रीय झालं असेल किंवा यशाची व्याख्या तुमची पैसा केंद्रीय झालेली आहे, तर ऑफकोर्स ज्याच्याकडे सगळ्यात जास्त कार्स आहेत, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त मोठं घर आहे, ते लोक तुम्हाला यशस्वी वाटणार आहेत. मग तसं राहायचं असेल तर त्याचे न्याय मार्गाने त्याचे पैसे कमवण्याचे मार्ग किती आणि चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचे मार्ग किती, या मार्गाबाबत बोललं जात नाही. करप्शन हे का मोठं चॅलेंज आहे? सगळ्यात मोठं करप्शन आहे ते मॉरल करप्शन आहे. तुमचे आई वडीलच तुम्हाला शिकवतात खोटं बोलायला, अप्रामाणिक राहायला, शॉर्टकट मारायला, सिग्नल तोडायला. हे इथून सुरुवात आहे. सगळ्यात मोठं येतं तुमचं कुटुंब जर व्यवस्थित असेल, तुमची शाळा व्यवस्थित असेल, तर मग का असं होईल? तुमच्या ज्या चांगल्या वाईटाच्या प्रामाणिक अप्रामाणिकाच्या नोशन आहेत त्या काही मोठं झाल्यावर बनतात असं नाहीये. तुमच्या वयाच्या शालेय लेवलपासून तुमचं ते बनलेलं असतं, कुटुंबापासून शाळेपासून. करप्शनचं जे बिगेस्ट चॅलेंज आहे ते, आणि मग ते संस्थात्मक त्याचे वेगळे, आपण त्यानंतर त्याबद्दल नंतर बोलू. म्हणजे जे व्यक्ती आहे तेच पुढे संस्थात जाऊन रिफ्लेक्ट होतं, तुमची लिडरशिप जे आहे ते इन्स्टिट्यूट मध्ये कळतं. तुमच्या संस्थेचं जे अपेक्स लीडर आहेत त्याची जर नीतिमत्ता चांगली असेल तर मग त्या संस्थेमध्ये ते नीतिमत्तेची सवय लागते. तर तेच व्यक्ती भ्रष्ट असेल तर मग ती संस्था सगळी तिथून तिथून बरबटलेली असते भ्रष्ट ह्यानं. ते करप्शन जे आहे त्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. मॉरल करप्शन जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे पैशाच्या करप्शन पेक्षा, आणि आपल्याला असं वाटतं की करप्शन याचा अर्थ हे सगळ्यात जास्त सरकारी ह्याच्यातच चालतं, असं काय नाहीये. खाजगी हे सगळ्यात मोठं आहे, फक्त खाजगीमध्ये सर्वांना माहित नाहीये. खाजगीतलं करप्शन हे करप्शन करणाऱ्याला आणि त्याने त्याच्यासोबत करप्शन केलंय या दोनच लोकांना माहिती आहे. सरकारी असं आहे की ते तुमचा प्रत्येकाचा त्याशी संबंध येतो, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की सरकारी ह्याच्यात करप्शन जास्त आहे. खाजगी मधलं करप्शन हे त्यापेक्षा मोठं आहे. वशिल्याने नोकरी लावणे हे पण एक प्रकारचं करप्शन आहे. ओळखीनं कामं मिळवून देणे हे पण एक प्रकारचं करप्शन आहे. ह्याच्याबद्दल थोडस बोललं पाहिजे. भ्रष्ट जे आहे ते सगळं तुमच्या कुटुंब, सोसायटीला असं का वाटतं? मग जे लोक जास्त पैसे कमवतात मग त्याचे मार्ग कोणते असो, ते लोक सोसायटीला काय यशस्वी वाटतात? हर्षद मेहता हा का नायक होतो, स्कॅम केलेली व्यक्ती, लोकांना त्यासारखं व्हावं का वाटतं? मग हे जर तुमच्या समाजाची मूल्य व्यवस्था असेल तर मग नो वंडर की तुमच्या सिस्टीम मध्ये करप्शन आहे. हे सांगायला कोणी ज्योतिषी थोडीच पाहिजे किंवा एक हुशार माणूस. तो प्लेटो म्हणलेला तसंच आहे. तुमच्या ह्याचे लोकप्रिय गीतं सांगा तुमच्या काळातली, मी तुम्हाला सांगतो तुमच्या देशाचं भविष्य काय आहे, तुमच्या ह्याचं भविष्य काय आहे, तुमची गाणी कोणती त्यावरनं कळतं. असा थोडासा आपल्याला स्ट्रक्चरल थोडासा विचार करता आला पाहिजे डीसी व्हायचं म्हटल्यावर. बिगेस्ट चॅलेंज जे आहे ते आहे चॅलेंज, बरोबर आहे. ते बिगेस्ट आहे का? सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं आहे? तुमची एज्युकेशन सिस्टीम सुधारणं, तुमची कुटुंब व्यवस्था सुधारणं, तुमच्या कुटुंबाची मूल्य, तुमच्या शाळांची मूल्य सुधारणं, तुमच्या समाजाची मूल्य सुधारणं, तुमच्या यशाच्या व्याख्या बदलणं. पैसा ही काही यशाची व्याख्या होऊ शकत नाही. ते जर असेल तर मग आता आपली जशी अवस्था आहे तसं होतं. हे असं तुम्हाला एसे लिहावं लागतात. करप्शन द बिगेस्ट चॅलेंज फॉर इंडिया, ही भ्रष्टाचाराबाबत जे आहे ते तुमच्या जेवढा जास्त पैसा तेवढा जास्त यशस्वी, अशी जर तुमच्या सोसायटीची व्याख्या असेल, तुमच्या समाजाची सिस्टीमची व्याख्या असेल, तर मग लोक त्या मागे धावणार. म्हणजे चॅलेंज जे आहे ते नाहीये. चॅलेंज भ्रष्टपणा हे नाहीये. चॅलेंज तुमची मूल्य व्यवस्था आहे. तुमची मूल्य व्यवस्था बदलणं, परबटलेली आहे हे मान्य करणं, हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. त्याबद्दल तुम्ही थोडंसं डिटेल दिलं की सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे भारतापुरतं जे आहे. इथे त्यांनी स्पेसिफिक भारत म्हणले त्यामुळे मग तुम्ही तीच उदाहरणं देऊन बोलला तरी चालेल.
त्यातले काही उदाहरणं लागतील तुम्हाला की करप्शन करणारे लोक, आता त्याचे समजा तुम्हाला त्याचे पुरावे लागतील. रॅन्डमली जे काही पेपरमध्ये येतं ते लिहिता कामा नाही न्यूजपेपरमध्ये. जे ऍक्च्युली प्रूव्ह झालंय अशा करप्शन बद्दल तुम्ही बोलला तर ते जास्त योग्य ठरेल. आणि मग तुमच्या प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा अशी काय उदाहरणं तुमच्या आजूबाजूला आहेत का, त्यावर थोडंसं बोललं तर ते स्पष्टपणे आपल्याला उपयोगी ठरेल. पुढचा मुद्दा आहे तो आपला ट्रान्सलेशनचा आहे की मराठी पॅसेज इंग्लिशमध्ये. तर तो सिनेमाबाबतचा आहे, तो सोपा आहे तुलनेनं. आवडता विषय आहे तुमचा म्हणजे सिनेमा. मग चित्रपटाबाबत काय म्हणलंय की त्याचा मराठी शब्द, सॉरी इंग्लिश शब्द सिनेमा वापरताय किंवा मूवी वापरताय किंवा पिक्चर वापरताय, जो कोणता वापराल त्याचे कंटिन्युटी ठेवली पाहिजे. तो एकच शब्द कंटिन्यू केला पाहिजे. सिनेमाही चालेल किंवा मूवी असाही चालेल. दादासाहेब फाळके. मग मनोरंजनसाठी एंटरटेनमेंट शब्द आहे. समाज प्रबोधनासाठी कोणता शब्द आहे? रेनेसा आहे का रिफॉर्मेशन आहे? रेनेसा. रेनेसा प्रबोधन हे रेनेसाठी वापरणार नाही. एनलायटनमेंट आपण एक त्यासाठी वापरणार शब्द आहे. पौराणिक ऐतिहासिक विषयावर जास्त चित्रपट निघाले आणि मग परिणाम जो आहे तो. हे रंगीबेरंगी जीवन आहे, आता कलरफुल म्हणता कामा नये, ह्याला ग्लॅमरस असं म्हणलं पाहिजे. म्हणजे त्याचे कीवर्ड माहित पाहिजेत एक्झॅक्टली. कमावेना मिळणारी श्रीमंती आपल्याला ट्रान्सलेशन आहे, त्यामुळे आपण काय याच्यावरती जजमेंट देऊ शकत नाही. असं नाहीये, त्याचे त्यातले कष्ट ते प्रत्येकाला त्याचे असतात. ऐश्वर्य, श्रीमंती वेगळी, ऐश्वर्य वेगळं आहे. हा रिचनेस आहे आणि हे जे आहे ते स्प्लेंडर आहे, समृद्ध त्याला म्हटलेलं आहे. वागण्या बोलण्याचे लकबी, पोशाखाची तरा, अटायर ज्याला म्हटलेलं आहे. पोशाख, लाईफस्टाईल. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे असं एक विधान केलेलं आहे या ठिकाणी. ट्रान्सलेशनचा आपल्याला प्रिसाइजली ते शब्द माहित लागतील मराठी टू इंग्लिश करताना जे आहेत ते. रिअल हिस्ट्री शुड डील नॉट विथ इंडिव्हिज्युअल्स हिअर अँड देअर but with the people who make up nation, who work and by their labor produce necessaries and luxuries of life, and who in 1,000 different way can react on each other. हे 3 ओळींचं वाक्य आहे. याचा एक तृतीयांश म्हणजे एका ओळीत समजा आपल्याला तो आव्हान आहे आपल्यासमोर, ते एका ओळीत बसवणं. मग त्यांनी देशासाठी काम केलंय अशा लोकांबद्दल बोलणं म्हणजे इतिहास आहे असं तुम्ही थोडक्यात सांगितलं. Such a history of man would really be a fascinating story. It would be story of man's struggle through the ages against nature and the elements. माणसाचा इतिहास आणि निसर्ग आणि त्याच्यासोबत असणारा जो संघर्ष आहे. Wild beasts and jungles, last and most difficult, against some of his own kind who have tried to keep them down and exploit him of their own benefit. It is the story of man's struggle for living. जगण्यासाठीचा जो झगडा आहे तो. In order to certain things like food, shelter, clothing, अन्न, वस्त्र, निवारा, हे थोडक्यात लिहिणं जे आहे ते. मग हे 3 शब्दाऐवजी तुम्ही प्राथमिक गरजा असं म्हणू शकता. म्हणजे जे दिलेले शब्द आहेत त्याचे कमीत कमी की प्रायमरी नीड जे आहेत असं बोलला तुम्ही की फूड अँड शेल्टर अँड क्लोथिंग, असं 3 शब्द बोलण्यापेक्षा ते 2 शब्दात काम झालं. The rulers and bosses have had authority because they own control some essential of livelihood and their control gave them power to starve people into submission. हे थोडक्यात लिहिलं फक्त की त्यांच्या हाती, म्हणजे परत असं म्हणलं की संसाधनांवरची मालकी ही राज्यकर्त्यांच्या हाती होती. हे एकाच वाक्यात तुम्हाला 3 ओळींचं, 2.5 ओळीचं, एका ओळीचं होऊ शकतं. त्याची ओळ आहे द रूलर्स पासून सबमिशन पर्यंत. अँड सो वी सी द स्ट्रेंज साइट ऑफ लार्ज मासेस बिंग एक्सप्लॉइटेड बाय कंपॅरेटिव्हली फ्यू ऑफ सम हू अर्न विदाउट वर्किंग ॲट ऑल अँड वास्ट नंबर्स हू वर्क बट अर्न व्हेरी लिटल. म्हणजे तुम्ही म्हणला की हे विषम आहे. शेवटची ओळ जी लिहिली सगळी त्याच्याबाबत विषमता, इनइक्वॅलिटी हा एकच शब्द परफेक्ट आहे. काम न करता काही लोकांना खूप सारं मिळते, काही लोक खूप सारं काम करतात त्यांना खूपच कमी त्यांचा परतावा मिळतो. ह्या सगळ्यासाठी एकच शब्द आहे म्हणजे विषमता, इनइक्वॅलिटी. हे आपल्याला थोडंसं म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल कुठल्या संकल्पनांची व्याख्या काय, तर मग ते डायरेक्ट तो एक शब्द वापरून तुम्ही थोडक्या शब्दामध्ये ते लिहू शकता. ही साधारणतः आपली 2018च्या पेपरची चर्चा होती. याच्याबद्दल काही क्वेरीज असतील तर माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल. परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 2017चा पेपर डिस्कस करूया. आता मी थांबतो. धन्यवाद.